नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती मी स्वप्नील भंडारे आपलं मनस्वी स्वागत करतो। विद्यार्थी मित्रांनो, जेएमसी मुंबई जी काय भरती आली होती बघा, त्याचे हॉल तिकीट या ठिकाणी प्रसिद्ध झालेले आहेत, त्यांच्या वेबसाईटवरती अपलोड झालेले आहेत। आपण हे हॉल तिकीट कशा पद्धतीने काढायचे आहेत, परीक्षेला अर्ज किती आलेत आणि आपण परीक्षेला जाताना महत्त्वाचे टिप्स या ठिकाणी मी सांगणार आहे। हा व्हिडिओ आपल्या विद्यार्थी मित्रांना पाठवायला विसरू नका। बघा, परीक्षेची तुम्हाला डेट सुद्धा सांगतो। विद्यार्थी मित्रांनो, इन्फिनिटी अकॅडमीच्या प्लॅटफॉर्मवरती आपण एक विद्यार्थ्यांकरता एक बॅच अनाउन्स केलेली आहे। ती बॅच आहे बघा, ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। कोणतीही महाराष्ट्रातील सरळ सेवा होईल त्यासाठी जो काही अभ्यासक्रम आहे तो कॉमन सिलेबस अभ्यासक्रमावरती, त्या सिलेबसवरती ही बॅच ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आहे। 1 वर्षाची व्हॅलिडिटी, अनलिमिटेड वॉच टाइम आहे। ऑनलाईन पीडीएफ भेटतील। तज्ञ आणि नामवंत शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली ही ऑनलाईन रेकॉर्डेड बॅच आपल्या विद्यार्थ्यांकरता देत आहोत। फक्त 999 रुपयामध्ये ही बॅच आहे। विद्यार्थी मित्रांनो, 85 30 12 10 02 या संपर्क क्रमांकावरती आपण कॉल करून या बॅच बद्दल संपूर्ण माहिती घेऊ शकता आणि आपल्या अभ्यासाला योग्य दिशा देण्यासाठी, अभ्यासाचा सराव चांगला होण्यासाठी ह्या बॅचचा तुम्हाला खूप खूप फायदा होईल। विद्यार्थी मित्रांनो, आपण बघूया पुढे जाऊन मूळ मुद्दा जो काय आहे तो। बघा, मुंबई जीएमसीची जे काय गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज आहे त्याची जाहिरात या ठिकाणी प्रसिद्ध झाली आणि प्रसिद्ध झाल्यानंतर तो अर्ज कालावधी होता बघा, 3 सप्टेंबर ते 24 सप्टेंबर पर्यंत तुम्हाला अर्ज दाखल करायचे होते। 3 सप्टेंबर ते 23 सप्टेंबर पर्यंत जे काही 21 दिवसामध्ये हे अर्ज आलेले आहेत। ते किती अर्ज आले होते बघा, फक्त 9791 या अर्जामध्ये आता आपण असं कन्सिडर करूया की परीक्षेला 9791 अर्ज आलेले आहेत आणि वेगवेगळ्या पदासाठी हे अर्ज आलेले आहेत, एकाच पदासाठी आलेले नाहीत। तर विद्यार्थी मित्रांनो, 9791 मधून 791 विद्यार्थी गैरहजर असतील बघा, कारण गैरहजर राहण्याचं प्रमाण खूप वाढलेलं आहे। परीक्षा देऊ बघू ज्यावेळेस येईल त्यावेळेस आता जे विद्यार्थी अपडेट असतील त्यांनाच कळलेलं असेल की हॉल तिकीट आलेले आहे आणि आता या तारखेला परीक्षा आहे। परंतु विद्यार्थी मित्रांनो, जे काही अपडेट नसतील त्यांना हे समजणार नाही, तर हा व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा, त्यांना समजेल की आपली परीक्षा आहे। तरी सुद्धा देखील बघा, 9791 फक्त अर्ज आलेले आहेत आणि यामधून विद्यार्थी मित्रांनो लक्षात असू द्या, ठराविक विद्यार्थी 10% जरी 10 ते 15% विद्यार्थी गैरहजर असतील, मला असं म्हणायचं आहे। कारण हे प्रत्येक परीक्षेला एवढा टक्केवारी गैरहजर असण्याची असतेच, प्रत्येक परीक्षेसाठी असते। जर जास्तीत जास्त राहिली तर विद्यार्थी मित्रांनो, म्हणजे मला यातून सांगायचं काय की तुमचं जे काही कॉम्पिटिशन आहे, तुमची जी स्पर्धा आहे, ही स्पर्धा खूप कमी आहे। तुम्हाला या ठिकाणी सिलेक्शन लिस्ट मध्ये, निवड यादीमध्ये तुमचं नाव येण्यासाठी ही एक तुमची सुवर्ण संधी आहे। बघा, 15 नोव्हेंबर 2025 ला तुमची परीक्षा होणार आहे। लवकरच परीक्षा होते विद्यार्थी मित्रांनो, एकाच शिफ्ट मध्ये ही परीक्षा होणार आहे, लक्षात असू द्या। त्यामुळे मॉर्निंगची शिफ्ट आहे, त्या शिफ्ट मध्ये तुमची परीक्षा होईल। आता हॉल तिकीट कसं डाउनलोड करायचे बघा, तुम्ही त्यांच्या गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेजवरच्या वेबसाईटवरती जायचं आहे। वेबसाईटवरती गेल्यानंतर हे ओपन होईल बघा। हे ओपन झाल्यानंतर बघा, तुमचं ऑलरेडी रजिस्ट्रेशन आहे, टू लॉग इन, तुम्ही ह्या क्लिक हिअर वरती तुम्ही क्लिक करायचं आहे। यावरती क्लिक केल्यानंतर बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचं पेज असं ओपन होईल। तुम्ही त्यामध्ये ज्यावेळेस तुमचा नोंदणी क्रमांक आहे तो नोंदणी क्रमांक टाकायचा आहे आणि तुमचा पासवर्ड टाकायचा आहे। पासवर्ड टाकल्यानंतर बघा, पासवर्ड टाकल्यानंतर तुम्ही ज्यावेळेस लॉग इन करताना तुम्हाला जो काय तुमचा लॉग इन आयडी पासवर्ड होता तो तुम्हाला आता लागेल इथे या ठिकाणी तो टाकायचा आहे। इथं कॅप्चा टाकायचा आहे। हा जो काही कोड येईल हा तुम्हाला वेगळा येईल तुमच्या याच्यामध्ये, तो कोड टाकायचा आहे आणि लॉग इन करायचं आहे। लॉग इन केल्यानंतर तुमचं प्रवेशपत्राचं जिथं ऑप्शन येईल तिथे त्या ठिकाणी क्लिक करायचं आहे। तुमचं प्रवेशपत्र त्या ठिकाणी डाउनलोड करायचं आहे। प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो काय करायचं, प्रवेशपत्र तुम्ही डाउनलोड करून घ्या, व्यवस्थित प्रिंट काढून घ्या आणि सोबत तुमच्या आधार कार्डची किंवा आधार कार्ड नसेल तर तुमच्या लायसन्सची किंवा तुमच्या पॅन कार्डची, या तिन्हीपैकी एक कोणतंही ओळखपत्र तुम्हाला सोबत घेऊन जायचं आहे। हे प्रिंट केलेलं हॉल तिकीटवरच्या संपूर्ण सूचना तुम्ही महत्त्वाच्या वाचून घ्यायच्या आहेत आणि त्यानंतर तुमचं जे काय ओळखपत्र आहे तिन्हीपैकी एक कोणतेही ओळखपत्र तुम्हाला त्याची झेरॉक्स आणि ओरिजिनल या ठिकाणी तुम्हाला घेऊन जायचं आहे परीक्षेसोबत। त्या ठिकाणी तुमची परीक्षा ऑनलाईन असल्यामुळे तुम्हाला या ठिकाणी कोणताही इलेक्ट्रिक वस्तू मोबाईल अथवा तुमचा हेडफोन असेल काही घेऊन जायचं नाही। सिंपल साध्या पद्धतीने घेऊन जायचं आहे विद्यार्थी मित्रांनो। खूप कडक या ठिकाणी तुमची चेकिंग केली जाते। आता सगळ्यात महत्त्वाची सकाळची शिफ्ट असल्यामुळे तुम्हाला वेळेत या ठिकाणी तुम्हाला परीक्षेला त्या ठिकाणी जायचं आहे। तुमचं सेंटर कुठे आलेलं आहे ते अगोदर चेक करून घ्या। आपल्याला आपल्या घरापासून ते सेंटर पर्यंत जाण्याचा जो काही
कालावधी किती लागतो, त्याच्या वेळे अगोदर 1 तास अर्धा तास लवकर निघा, वेळेत पोहोचा, त्यांनी दिलेल्या टाइमवरती सेंटरवरती जा. तुम्हाला जर काही अडीअडचणी नंतर आल्या तर वेळेवरती जर तुम्ही पोहोचू शकला नाही तर तुम्हाला खूप नंतर तुम्हाला आतमध्ये घेणार नाहीत. खूप स्ट्रिक्टली सध्या हा प्रॉब्लेम उद्भवत आहे की वेळेनंतर 5 मिनिट जरी लेट गेला तरी तुम्हाला तिथं घेतलं जात नाही. दुसरी गोष्ट, तुमच्या सोबत जाताना 2च डॉक्युमेंट घेऊन जायचे आहेत, ओळखपत्र आणि प्रवेशपत्र. त्यानंतर तुम्हाला तिथं आतमध्ये पेन पेज सगळं सोडवण्याकरता प्रॅक्टिस करण्याकरता, समजा गणिताची उदाहरणं सोडवायची असतील तर त्याची करता तिथं सगळं दिलं जातं. परीक्षा सुरू होणे अगोदर शांत बसा, 5 मिनिट शांत बसा, सगळं अभ्यास केलेला आठवू नका, शांत बसा. फक्त ज्यावेळेस परीक्षा चालू होईल त्यावेळेस व्यवस्थित वेळेवरती सगळ्या गोष्टी आठवायला चालू करा, व्यवस्थित पेपर द्या, व्यवस्थित. जर तुम्हाला एखाद्या उत्तर कन्फर्म नसेल तर तो सोडून द्या, शेवटी 10 मिनिटं वेळ ठेवा त्याच्यासाठी आणि नंतर शेवटी कन्फर्म करून त्याचं उत्तर तुम्ही देऊ शकता. अशा पद्धतीने वेळेवरती तुम्ही पेपर सोडा. तुम्हाला परीक्षेसाठी खूप खूप शुभेच्छा. प्रामाणिक कष्ट केलेले विद्यार्थ्याचं निवड यादीमध्ये नाव यावं, त्याला सरकारी नोकरी मिळावी, त्याचं स्वप्न साकार हो, त्याकरता ईश्वर चरणी मी प्रार्थना करतो. तुम्हाला खूप खूप शुभेच्छा देतो आणि धन्यवाद. या ठिकाणी थांबतो. भेटूया पुढील नोटिफिकेशन मध्ये.